प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. दर शुक्रवारी देव आमची भेट करून देतोस. त्या देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. पुन्हा एक वार जे ऐकते पाहते ते सर्वांचं आम्ही संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये देवाचा पुत्र प्रवेशद्वारे आगत स्वागत करत आहोत. 2024 ही आमची वाटचाल आहे. देवाने नवीन वर्षात आम्हाला घेऊन आलं, त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. देवाचे आभार मानत आहोत की आम्ही जगावं, देवाचं गौरव करावं, देवाचा अनुभव घ्यावा. हे देवाचं प्रेम, त्यावेळेला आम्ही देवाचं गौरव करत आहोत. पुन्हा एक वार तास बायबलनुसार काही गोष्टीचा आम्ही मार्गदर्शन मिळवणार आहोत. या वर्षात आम्ही कसं यशस्वी होऊ, सफल कसं होऊ, आमची आशा, आमचं मनोदय कसे पूर्ण होते, यासाठी आम्ही तरतूद करू. देवाच्या वचनानुसार त्या मार्गदर्शनाखाली चालण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणून आज मत्ती शुभवर्तमानाचा 22 अध्याय 29 वचनातून आम्ही काही गोष्टीचा बोध घेणार आहोत. की प्रभू सांगितले की देवाचं शास्त्र, देवाचं सामर्थ्य न समजल्यामुळे हे लोक भ्रमात पडले आहे. की देवाचं शास्त्र, देवाचं सामर्थ्य न समजल्यामुळे हे लोक भ्रमात, घोटाळ्यात पडले आहे. हा फार महत्त्वाचा भाग आहे. की अज्ञान एक अंधकार आहे. आम्ही अंधकारात राहतो आणि अंधकारात आम्ही चाचपडत राहतो. काय करावं, कसं करावं हे आम्हाला समजत नाही, कारण आम्हाला ज्ञान नसतं. आणि जेव्हा आम्ही पाहतो की जोपर्यंत आम्हाला सत्य समजत नाही तोपर्यंत आम्हाला असत्य समजत नाही. ज्यावेळेस आम्हाला सत्य समजेल त्यावेळेस आम्हाला असत्य काय समजतं. प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे योहान 8:32 म्हणे की सत्य तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्ही बंधनातून मुक्त व्हाल. हे ज्ञान फार महत्त्वाचा भाग आहे. जसं ओशे संदेष्टाने सांगितले 4:6 प्रमाणे की देवा अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश झाला. जर माझ्या लोकांना ज्ञान भेटलं असतं तर माझे लोक वाचले असते. त्यामुळे आम्ही पाहतो की देवाचं ज्ञान माणसाचा बचाव करते, काळजी घेते, माणसाला सावधान करते, माणसाचं संरक्षण करते, माणसाची उन्नती करते. जे देवाचं ज्ञान, या ज्ञानाची फार आम्हाला आवश्यकता आहे. जगात पुष्कळसे लोक अज्ञान, अंधकारात आहे. अनेक प्रश्न, अनेक समस्या, अनेक अडचणी, अनेक लोक भ्रमात आहे, अनेक लोक घोटाळ्यास पडलेले आहे, अनेक लोक संकटात आहे, आजार येत आहे, बंधनात आहे, जीवाला त्रासलेले कंटाळले लोक आहे, काय करावं समजत नाही. त्यांना देवाचाच मार्ग माहीत नाही. म्हणजे ज्ञान फार महत्त्वाचा भाग आहे. ज्ञानामुळे आम्हाला मार्ग समजतो, ज्ञानामुळे आम्ही प्रकाशात येतो, अंधारातून आम्ही प्रकाशात येतो. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही अंधारातून प्रकाशात यावे. बायबलमध्ये पाहतो की प्रेषित 26:18 प्रमाणे की पावलाला देवाने पाठवलं आणि त्यांना सांगितलं की अंधारातून लोक प्रकाशात आण पहिले. बंधनातून लोक देवाकडे वळो, जाऊन तू त्यांना देवाचं शिक्षण देऊन त्या लोकांचे डोळे उघड, कारण हे लोक अंधारात आहे. आणि त्यामुळे अंधकार एक अज्ञानी, अंधकारात सैतानचं साम्राज्य, सैतान आम्हाला अंधारात ठेवतो, उजेडात येऊ देत नाही. कारण बायबल सांगते 2 कोरिंथी 4:4 प्रमाणे की या युगाच्या देवताने तुमची मने आंधळी केली, यासाठी की येशूची स्वार्थीचा प्रकाश तुमच्यावर प्रकाशनाने तुम्ही लोक त्यातून बाहेर होणे, हे सैतानची प्लॅनिंग आहे. मग तो आम्हाला अज्ञानात ठेवतो, अंधकारामध्ये ठेवतो. पण आता आमच्याकडे ज्ञान आहे, आमच्याकडे देवाचं वचन आहे, आमच्याकडे बायबल आहे. हे देवाची कृपा आहे मोठी की देवाने आम्हाला बायबल दिलेलं आहे. की बायबल असं एक पुस्तक आपण पाहतो की फार महत्त्वाचं पुस्तक आहे. जगात सर्वात जुनं पुस्तक बायबल आम्ही पाहतो. काही 1000 वर्षापूर्वी लिहिलं बायबल आहे. सर्वात जुनं पुस्तक बायबल आहे. पण आज बी आम्ही पाहतो की जगात सर्वात जास्त विक्री होणारं पुस्तक बायबल आहे.
गावातून, शहरातून, राज्यातून, देश विदेशात पहा, सर्व जगात पहा, सर्वात विक्री होणारं पुस्तक म्हणजे बायबल आहे. आज सर्व लोक बायबल विकत घेते आणि वाचन करते. सर्व वयोगटातील लोक बायबल वाचते, त्याचा अभ्यास करते. बायबल हे देवाने लिहिलेलं आहे आणि हे सत्य आहे. कारण देव सत्य आहे, त्यामुळे देवाचं वचन सत्य आहे आणि यातून आम्हाला सत्याचा मार्ग देव दाखवतो. म्हणजे देवाने दिलेलं मोठं गिफ्ट आहे पहा. 3 वरदान आहे. पहिलं वरदान पाहतो की देवाने आपल्या एकुलत्या पुत्राला तुम्हासाठी आम्हासाठी वधस्तंभी दिलं. दुसरं वरदान आम्ही पाहतो की देवाने प्रवेश की स्वर्गात गेल्यानंतर देव म्हणला की पवित्र आत्मा तुम्हामध्ये येईन, तुम्हामध्ये वस्ती करून तुम्हाला मदत करून सहाय्य करून. हे एक वरदान. आणि तिसरं वरदान आम्ही पाहतो की देवाने पवित्र शास्त्र तुम्हाला दिलं यासाठी की ते आम्ही वाचन करावं, मनन करावं, आचरण करावं, आम्हाला सत्य समजावं, आमची फसवणूक होऊ नये यासाठी देवाने बायबल दिलं बघा. बायबल असं पुस्तक सर्वात जुनं पुस्तक आहे, पण आज बी आपण पुस्तक ते पुस्तक नवीन पुस्तकासारखं प्रकाशन होतं. बायबलला अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोकांनी नष्ट करण्याचा, जाळण्याचा, संपवण्याचा प्रयत्न केला, तरी पण नष्ट झालं नाही बा. ते आज घराघरात बायबल उपलब्ध झाले. याचं कारण हे देवाने लिहिलेलं बायबल आहे. हे देवाचे शब्द आहे. याचा लेखक देव आहे. देव सत्य आणि त्यामुळे त्यांनी सत्य दाखवलं लोकांना. काय सत्य कोणालाच नष्ट करता येत नाही. सत्यासाठी आम्हाला काहीतरी करता, पण सत्याविरुद्ध आम्हाला काहीच करता येत नाही. ते सत्यासमोर सर्व असत्य, सर्व भ्रम, सर्व कल्पना, सर्व गोष्टी नष्ट होतात. सत्य सत्यच राहतं. कारण सत्यदेवी सत्यदेवाचं वचन आहे आणि त्यामुळे आम्ही देवाचं नाव धन्यवाद देतो की हे वरदान देवाने आम्हाला दिलेलं आहे. बायबल आज आमच्याकडे बायबल आहे. देवाची इच्छा आहे की आम्ही ते वाचन करावं. कारण देवाने तुम्हाला करार केलेला आहे. देव आमच्याशी बोलाचाली करतो म्हणून याचा लेख देव. आम्ही दुसरे पेत्र 1:21 पाहतो की संदेश मनुष्याद्वारे इच्छेने कधी आला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन मनुष्याने देवाचा संदेश लोकांपर्यंत पोस्ट केला, लिहिला. देवाने आपले विचार, आपली इच्छा मनुष्याद्वारे लिहून काढले, त्याचं लेखन करण्यात आलं. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या लोकांकडून, वेगवेगळे सेवक संदेशाकडून, अनेक लोकांकडून देवाने ते लिहून घेतलं आणि सर्व एक करून तुम्हाला दिलं. हे बायबल असं एक पुस्तक आहे. 66 पुस्तकाचं एक पुस्तक. जुना करार, नवीन करार, 39, 27, 66 पुस्तकाचं एक पुस्तक बायबल. याचा लेखक देव असल्यामुळे आज बी जगात याला फार महत्त्व आहे. देव तुमच्या मायाशी बोलतो. देव तुमच्या मायाशी करार करतो. जुना करार, नवीन करार. देव आपल्या लोकांशी करार करतो. देव आपल्या लोकांशी बोलाचाली करतो. मी तुमच्यासाठी असं करेल, मी तुम्हाला आश्वस्त करेल, मी तुमचं कल्याण करेल, मी तुम्हाला मुक्ती देईन, मी तुम्हाला विसावा देईन. देव आमच्याशी बोलाचाली करतो आणि बायबलने सर्व गोष्टीचा त्याने उलगडा केलेला आहे. सर्व गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहे. त्यावेळेस आम्ही वाचन करू, त्यावेळेस आम्हाला समजेल की सत्य काय आहे. आज माझी परिस्थिती अशी काय, या परिस्थिती मी का सापडलो, या परिस्थिती मी बाहेर काय येत नाही, बायबल दाखवतं आम्हाला. या जिवंतची भूमी माझं जगण्याचा उद्देश काय, देवाची इच्छा काय, देवाची योजना काय, देवाचा संकल्प काय, सर्व प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे. सर्व गोष्टीचं मार्गदर्शन देवाकडे बघा. आम्हाला सर्व गोष्टी समजतात. त्यामुळे आम्हाला समजतं की परिस्थिती आम्ही का सापडल्या, या परिस्थिती बाहेर कसं हे बी देव दाखवतो. सर्व गोष्टी, सर्व प्रश्नाचं उत्तर इथंच आहे. सर्व अडचणीचा मार्ग इथंच आहे आणि सर्व आजाराचं औषध बी इथंच आहे. हे बायबल, हे पुस्तक महान आहे. देवाने तुमच्याशी माझी करार केला की जर तुम्ही माझ्या आज्ञाचं पालन कराल तर मी तुम्हाला आश्वस्त करून दाखल, तुमचं कल्याण करेन पिढ्यान पिढ्या.
मी सर्व गोष्टी तुम्हाला देईल. कोणीच तुमचं नुकसान करणार नाहीत. तुमचा मार्ग सुखाचा आहे आणि तुम्ही यश प्राप्ती कराल. ज्या कामात तुम्ही हात घालाल त्या कामात तुम्हाला बरकत देईन. म्हणजे या सर्व गोष्टीचा उल्लेख आम्ही बायबल पाहतो. बायबल आम्हाला एक मार्ग दाखवतो. देवाचा मार्ग दाखवून मार्गदर्शन करतं आम्हाला की कोणत्या गोष्टीला महत्त्व आणि कोणत्या गोष्टीला महत्त्व नाही. आणि यासाठी आम्ही बायबल विकत घेतलं पाहिजे आणि रोज वाचन केलं पाहिजे. काही देवाचे शब्द आहे, देवाचं वचन आहे, अभिवचन आहे, आश्वासन आहे. काही हजारो वर्षापूर्वी लिहिलेले. त्यामुळे वचन बदलत नाही, देव बदलत नाही. म्हणून देवाचं वचन आज बी तसंच आहे बघा. आणि पूर्ण आहे. आम्ही तुम्ही ऐकणारा आणि पाहणारा मनुष्य नेहमी अपूर्ण असतो. जो ऐकतो आणि जो बोलतो दोघे अपूर्ण आहे. त्यामुळे अपूर्ण राहतं. देव पूर्ण आहे म्हणून तो तुमच्या माझ्याशी बोलतो ते पूर्ण बोलतो. समजतं मला, सर्व गोष्टी उलगडा होतं. मी बायबल तुमच्याकडे माझ्याकडे हे देवाने दिलं वरदान आहे. जरी बायबल नसतं तर आम्हाला देव कसं समजला असतं, आम्हाला देवाची ओळख कसं झाली असती, देवाचा मार्ग कसं समजला असता मला. म्हणजे येशू म्हणला की लोकांना देवाचं शास्त्र, देवाचं सामर्थ्य न समजले लोक तिथंच आहे आज. कोण भांडणात आहे, कोण व्यसनात आहे, कोण आधारात आहे, जो बंधनात आहे, त्रासात आहे, कर्जात आहे. अनेक लोक वेगळ्या पद्धतीने जखडलेले लोक आहे. त्यातून ते बाहेर येतात कारण माहितीच नाही त्यांना. त्यांना मार्गच माहीत नाही. ते अंधारात आहे. त्यांना प्रकाशाची गरज आहे. तो प्रकाश म्हणजे देवाचं ज्ञान. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. हेच फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो की देवाचं आम्हाला बायबल दिलं. म्हणून आम्ही देवाची स्तुती करतो. यामुळे सर्व गोष्टी समजतात. आमचे डोळे देव उघडतो. आम्हाला दृष्टी येते. आम्हाला सर्व गोष्टी जाणीव होती. काय करावं हे आम्हाला समजतं. कुठून सुरुवात करायची हे आम्हाला समजतं बा. म्हणजे सर्व पुस्तकात सर्वात महत्त्वाचं पुस्तक हेच. कारण देवाने लिहिलं आणि हे सत्य सर्व जगात आहे. सर्व जगात पुस्तक वाचलं जातात. मान्य करून ते पालन करायला लोक. कारण हे पुस्तकच तसं आहे. आम्ही अनेक पुस्तकं वाचतो, अनेक पुस्तकं वाचन करतो. म्हणते ते पुस्तक माझं वाचून झालं ठेवून टाका. कारण हे संपूर्ण वाचून झालं असं बायबलविषयी आम्ही म्हणता येत नाही. आम्हाला रोज प्रतिष्ठी बायबल वाचायला लागतं. रोज आठवण करून देतो तेव्हा आम्हाला स्मरण करून देतो. म्हणतो रोज बायबल वचन माझं नियमशास्त्र ग्रंथ रात्रंदिवस वाचन कर, मनन कर, मान्य कर, पालन कर असं यहोशूला देऊन सांगितलं की नियमशास्त्र ग्रंथ रात्रंदिवस वाचन कर, मनन कर, मान्य कर, पालन कर. तू जाईल तिकडे देव तुला यश देईन. जाईल तिकडे देव तुझं काळजी घेईन, संरक्षण देईल. अनेक गोष्टी यहोशूने बायबल वाचन केलं, मनन केलं, त्याप्रमाणे चालत गेला तर यशस्वी झाला. सर्व गोष्टी त्यांनी ताब्यात ठेवल्या. म्हणजे वचन किती महत्त्वाचं बघा. देव तुमच्या माझ्याशी बोलतो काही तो आम्हाला अभिवचन देतो. हे वचन तुमच्याजवळ माझ्याजवळ आहे. ज्या ज्यावेळेस मी बायबल वाचतो त्यावेळेस येशू ख्रिस्ताने मला शिक्षण दिलं. ज्यावेळेस बायबल वाचण्यास प्रारंभ करतो त्यावेळेस तुझ्या मुखातून एक शब्द येऊ दे. काय प्रभू. त्यामुळे ज्यावेळेस बायबल असतो त्यावेळेस तू देवाची स्तुती कर. देवा तुझी स्तुती असो की मला तू बायबल दिलं, तुझं वचन माझ्याकडे, तुझं मार्गदर्शन माझ्याकडे. म्हणून रोज देवाची स्तुती करतो की देवाने बायबल दिलं, एक वरदान आहे. याचा उपयोग आम्ही केला पाहिजे. कारण ह्यातच सर्व गोष्टी आहे. रोज प्रतिष्ठी वाचन केलं पाहिजे. रोज प्रतिष्ठी देव आम्हाला बोलतो, आम्हाला मार्गदर्शन करतो. काय आश्वासन आहे, काय अभिवचन आहे. देव सत्य जे बोलेल ते करून दाखवतो. बायबल सांगतो देव नेहमी चांगलंच करतो. मी उत्पत्ती 31 म्हणजे देवाने सर्व निर्माण केलं, सर्व चांगलंच निर्माण केलं. देव जे बोलतो तुमच्या हितासाठी, माझ्या कल्याणासाठी बोलतो. देवाचे शब्द, देवाचं वचन तुमचं माझं हित, तुमचं माझं कल्याण करतं, आश्वित करतं. हे देवाचे शब्द आहे.
त्यामुळे हा फार महत्त्वाचा शब्द आहे की येशू ख्रिस्त म्हणाला की आकाश पृथ्वी नाही देवाचं वचन कोणालाच नष्ट करता येणार नाही. हे देवाचे शब्द कोणीच नष्ट करू शकत नाही, कारण ते देवाने लिहिलेले शब्द आहे. जसे यशया 40:8 मध्ये की गवत सुकते फुल कोमेजते पण देवाचं वचन सर्व काळ टिकते. गवत उगवतं आकर्षक होतं, काही दिवस ते आकर्षक राहतं, हिरवेगार राहतं, काही दिवसानंतर ते बरंच सुकून जातं, समाप्त होऊन जातं. फूल उगवतो त्यात ते आकर्षक असतं. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फुलाचा वापर करतो, सुगंध असतो त्यात. काही दिवसानंतर ते बी फुल कोमेजून जातं, आम्ही फेकून देतो. पण तसं देवाचं वचन नाही. देवाचं वचन नेहमी टवटीत असतं, फ्रेश असतं. ते सुकून जात नाही, ते कोमेजून जात नाही. जो मनुष्य देवाचं वचन वाचन करतो, मनन करतो, तो कधी निराश होत नाही, उदास होत नाही, तर त्याचं जीवन कधी सुकून जात नाही. हे बायबल आम्ही सूत्र 1 मध्येच पाहतो की जो पुरुष रात्रंदिवस परमेश्वराच्या वचनाचं वाचन करतो, मनन करतो, तो मनुष्य नेहमी यशस्वी होतो. ज्या कामात तो हात घालेल त्या कामात तो यशस्वी होईल. जे झाड पानाच्या पायावर लावले असतं, जे नेहमी हंगामी फळ देते, अशा झाडासारखा तो होईल की त्याची पानं कधी सुकून जात नाही, कुंजून जात नाही. तो नेहमी हंगामी फळ देतो. की तो रोज बायबल वाचतो, तो मनुष्य नेहमी यशस्वी होतो, फलदायी असतो. तो कधी हरत नाही, तो कधी माघार घेत नाही आणि तो कधी भीत नाही, कारण तो देवाच्या वचनाप्रमाणे काम करतो, देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो, देवाच्या मार्गात चालतो, वचन त्याला दाखवतो. त्यामुळे हे वचन किती महत्त्वाचं आहे पहा. अजून देव जे बोलतो तो करून दाखवतो. यिर्मया 1:12 की मी माझं वचन पाळण्यास नेहमी सावधान आहे. देव जे बोलतो ते नवनिर्मिती होती. सर्व देव बदलून टाकतो. देवाला कोणतीच गोष्ट अवघड नाही. देव बोलल तसं होईल. मग तो तुमच्या माझ्याशी बोलतो, करार करतो आणि तो चांगलंच करतो. हे मी अनुभवतो काही वर्ष. म्हणजे बायबल रोज वाचन करा, मनन करा. देव जे सांगतो तेच करा, त्यातच आम्ही यश बघा. आज आमच्याकडे बायबल आहे. पुढे नसेल आमोस संदेशाने सांगितलं की 18 पुढील काही दिवसात दुष्काळ होईल. तो पाण्याचा व अन्नाचा दुष्काळ नसेल, तो पुढील काही दुष्काळ तो देवाच्या वचनाचा दुष्काळ होईल. त्यावेळेस देवाचं वचन तुम्हाला सापडणार नाही, देवाचं मार्गदर्शन तुम्हाला सापडणार नाही. शर्मराने सांगितले की दृष्टांत न मिळाल्यामुळे लोक अनावर झालेले, देवाचं मार्गदर्शन न मिळाल्यामुळे लोक अस्वस्थ बेचैन झालेले. बायबल पाहतो की शाऊल अस्वस्थ बेचैन होता, कारण देवाचं मार्गदर्शन त्याला बंद झालं होतं. शेवटी त्याने आत्महत्या केली. त्याला काय करावं समजत नव्हतं. शेवटी तो मरून गेला, आत्महत्या केली. देवाचं वचन, देवाचं मार्गदर्शन फार महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनात आम्हाला पुढे आणण्यासाठी देवाचं मार्गदर्शनाची सल्लामसलतीची गरज आहे. देव आमची सल्लामसलत करतो. आम्ही कसे आहोत आम्हाला दाखवतो. देवाचं वचन आहे बघा. देव सत्य आहे, देव पवित्र आहे. आम्ही देवासारखं बनावं त्याची इच्छा असते. म्हणजे वचननुसार आम्हाला सर्व गोष्टी समजतात बा. की आदामावाने पाप केलं, पापामुळे आदामावाची स्थिती काय आली की पापामुळे त्याने सर्व गमावलं. पापामुळे देव त्याच्यापासून अलग झाला, सर्व सुखसेपासून तो अलग झाला. तिथून दुःख आलं, कष्ट आलं, आजार आले, बंधन आले. जे आदामापासून झाले ती सुरुवात झाली. ती सुरुवात सर्व मनुष्यामध्ये पाप पसरलं, सर्वांनीच पाप केलं, सर्वच लोक देवापासून लांब आहे. आणि पापामुळे लोकांची आज अशी परिस्थिती, लोक अंधकारात आहे. हे बायबल आम्हाला दाखवतं की पापामुळे बायबल सांगते 159 की पहा उद्धार करत नाहीत का देवाचा हात तोकडा नाही, ऐकू ऐकत नाहीत का त्याचा कान मंद नाही, पण तुमचं पाप तुमचा अपराध यामुळे एक आडभिंत आली, त्यामुळे देव तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचं ऐकत नाही. हे समजतं आम्हाला. हे देव आम्हाला दाखवतो.
देवाचं वचन आम्हाला बोध करतं. दुसरे तिमोथी 3:16 प्रमाणे देवाचं वचन आम्हाला बोध करतं, आम्हाला दोष दाखवतो, आमची सुधारणूक करतं. ज्या मार्गाने आम्ही गेलो पाहिजे तो मार्ग आम्हाला दाखवतो, आम्हाला देवामध्ये तयार करतो, आश्रित करतो. हे देवाचं वचन आहे बाबा. देव स्पष्ट आहे, देव सरळ बोलतो, पण तुमच्या आमची चांगलंच बोलतो की आमचं चांगलं कसं होईल, जुन्या गोष्टी जाऊन नवीन गोष्टी कसे हे देवच करू शकतो. म्हणून आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. देवाच्या बायबलवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. देव जे सांगतो ते आम्ही लक्षपूर्वक वाचन केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. देव जे सांगतो तेच केलं पाहिजे. त्याचंच फलप्राप्ती, त्यातच यश आहे, त्यातच सफलता आहे, त्यातच शांती, त्यातच आनंद आहे, त्यातच आरोग्य आहे, त्यातच तारण आहे, त्यातच जीवन आहे. सर्व त्यातच आहे. त्याच्यामध्ये आम्ही सुरक्षित राहू शकतो. कोणी आमचं नुकसान करू शकत नाही. हे देवाची गोष्ट आम्हाला मार्गदर्शन करतं. माणसं बदलतात, माणसाचे विचार बदलतात, माणसाचे निर्णय बदलतात, देव बदलत नाही ना. देव आपले विचार, आपली इच्छा कधी बदलत नाही. दिलेला शब्द तो पूर्ण करतो, तो कधीच बदलत नाही. म्हणून त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. वचनं आणि ते आम्ही वाचन केलं, समजलं आपल्याला की देव काय सांगतो आम्हाला. पण बायबल किती महत्त्वाचं आहे बघा. जेवढं आम्ही वाचन करू तेवढं आम्हाला सर्व गोष्टी समजतील. अधिकाधिक आम्हाला देव समजतो, अधिकाधिक देवाची ओळख होती, देवाच्या सामर्थ्याची ओळख होती, आणि त्यावेळेस अधिकाधिक आमचा विश्वास देवावर वाढतो. अधिकाधिक आम्ही देवाबरोबर चालू लागतो. ज्ञानामुळे अज्ञान बाजूला ठेवते. ज्ञान जसं येईल तसं आमची प्रगती होती बघा. अधिकाधिक आम्हाला समजतं, कारण आम्ही अधिकाधिक ते लक्षपूर्वक वाचन करतो किंवा चर्चमध्ये संदेश ऐकतो आणि त्यावेळेस समजतं मला. कारण बायबल सांगते की आकाशाखाली पृथ्वी असं दुसरं कोणीच नाही की तुमचं हित करेल, तुमचं उद्धार करेल, देवच करेल. हा काय बोलतो, तो काय बोलतो, तो काय सांगतो, हा काय सांगतो, देव काय बोलतो ह्याकडे लक्ष द्या. देव तुमच्या प्रेम करतो, तुमच्या माझ्याशी तो खरं बोलतो. तुमचं माझं हित कशात आहे, कल्याण कशात आहे हे देव दाखवतो आम्हाला. जे लोक ते मान्य करतात ते लोक त्यांचं कल्याणच देव करून टाकतात. आज जगात तेच आहे. अनेक लोकांना देवाने आशीर्वाद केलं, अनेकांचं तारण झाले, जीवन प्राप्त केलं, अनेक गोष्टी प्राप्त केल्या, कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला. देव जे सांगतो त्यांनी मान्य केलं, पालन करायला सुरुवात केली. तेच आम्ही करायचं. म्हणजे बायबलला किंमत द्या. वाचायचं चांगली गोष्ट आहे. अधिकाधिक वाचन करा. नसेल तर बायबल घ्या, वाचनाला सुरुवात करा. रोज प्रतिदिवशी वाचा. त्यामुळे सर्व गोष्टी समजायला लागतात आम्हाला. बायबल कसं आम्ही पाहतो. बायबलने काही गोष्टीची देवाने उपमा दिली. बायबलद्वारे ते काही गोष्टीचे प्रतीक त्यांनी दिलेले आहे की वचन कसं काम करतं. हे देवाच्या मुखातून निघणं माझा शब्द देवाला विफलून माझ्याकडे परत येत नाही, तो काम करून येतो. माझ्या मुखातून निघाला शब्द पृथ्वीवर काम करून येतो. पृथ्वीला हिरवगार करून, पाऊस पण हिरवगार करून, पेरण्यात बी खाणार भाकरी देऊन तो शब्द पूर्ण माझ्याकडे येतो. माझा शब्द विफल होत नाही. यशाया 55:11 प्रमाणे हे देवाचे शब्द. हे शब्द आज काम करतात. ज्यावेळेस मी वाचन करतो त्यावेळेस हे शब्द आमच्यामध्ये काम करतात. बाहेरून पाहतो आम्ही काय प्रतीक दाखवली दिली. काय पहिले प्रतीक आम्ही पाहतो की आरसा आहे. देव म्हणला माझं वचन आरशासारखं आहे. माझं वचन आरशासारखं आहे. ज्यावेळेस आम्ही याकोब 1:22 पाहतो की वचनाप्रमाणे आचरण करणार असा, केवळ ऐकणार असू नका, अशाने तुमची फसवणूक होईल. तू वचन ऐकतो त्याप्रमाणे करा ना तर तुमची फसवणूक होईल, तुम्ही विसरून जाल. म्हणजे देवात पुढे सांगितलं की ते वचन माझं आरशासारखं आहे. आम्ही रोज आरशात आपलं प्रतिबिंब पाहतो.
रोज प्रतिदिवशी आम्ही आरशाला पाहतो, स्वतःला नीटनेटकं करतो, आमचे केस नीट करतो, आम्ही चेहरा स्वच्छ ठेवतो, सर्व गोष्टी व्यवस्थित करून आम्ही बाहेर निघतो. जे आरसा आमचं प्रतिबिंब दाखवतो आणि त्यामुळे आम्ही स्वतःला नीटनेटकं करून बाहेर जातो. पण काही क्षणानंतर पुन्हा विसरतो, पुन्हा आम्ही आरशासमोर येतो, बरं व्यवस्थित आहे का नाही आम्ही तपासतो. तसे देवाचं वचन आहे बघायचं. देवाचं वचन हे आम्हाला आरशासारखं आहे बा. आम्ही रोज प्रतिदिवशी बायबल वाचतो, त्यावेळेस हा आरसा देव आम्हाला दाखवतो. हा आरसा आहे, ते आमचं जीवन आम्हाला दाखवतं. जसं आरसा बाह्य शारीरिक मुख दाखवतो, तसं देवाचं वचन आपलं अंतःकरण दाखवतो. आमचे विचार काय, आमची इच्छा काय, आमचं अंतःकरण काय, सर्व दाखवतं बघा. तो बोध करतो, तो दोष दाखवतो आणि त्यातून तो सुधारणा करतो. देवाचं वचन आम्हाला समजतं की मनुष्य कसा आहे, का मनुष्याची परिस्थिती, का मनुष्य यातून बाहेर येत नाही, हे बायबल दाखवतं बघा. की पापामुळे मनुष्याची परिस्थिती अशी, त्यामुळे तो बाहेर येत नाही, हे बायबल आम्हाला समजतं बघा. देव आम्हाला दाखवतो आमची चुका, आमचे अपराध, आमची उणीव दाखवतो. महाराष्ट्रात गेल्यानंतर आम्ही स्वस्त बसत नाही, आम्ही स्वतः नीटनेटे करतो. देवाचं वचन आम्हाला दाखवतो. आम्ही फार चुकले हे नाही, तर आम्ही चुकले देव दाखवतो. यावेळी देव दाखवतो की त्यातून आम्ही बाहेर निघालं पाहिजे, त्यातून आम्ही स्वतःला नीटनेटकं केलं पाहिजे. यावेळी देव आम्हाला दाखवतो, आमच्या चुका अपराधांची आम्हाला जाणीव होती. ज्यावेळेस आम्ही देवाला प्रार्थना केली, विनंती केली की देवा कैक वर्ष आम्ही प्रार्थना करतो, विनंती करतो, उपवास करतो, सर्व गोष्टी करतो, तरी पण देवा तू आमच्याकडे का लक्ष देत नाही, असं आमच्या कुटुंबाची देवाला प्रार्थना होती. कैक वर्ष आले आम्ही दुःखात आहे, कष्ट आहे, त्रासात आहे, अडचणीत आहे, मी सर्व काही करतो, तरी पण देवा आमची परिस्थिती अशी काय आहे. मग देवाने आरसा दाखवला की पापामुळे तुमची परिस्थिती अशी, तुमच्या चुकामुळे तुमची परिस्थिती अशी, त्यामुळे तिथे तुम्ही सापडलात. हा काय करतो, तो काय करतो, स्वतःकडे पहा, स्वतःला पहा, स्वतःला तपासा, स्वतःची झडती घ्या. हे देवाने दाखवलं आम्हाला सत्य, हे सत्य दाखवलं. त्यावेळेस आम्ही स्वतःला पाहिलं तर पायाच्या तळापासून मस्तकापर्यंत मनुष्य चांगला नाही, यशया बोलला 1:6 त्याप्रमाणे. जर आम्ही साचपलं तर आम्हाला समजतं की आम्ही किती चुकतो. जसं देहाची कर्मे आम्ही पाहतो, गलती 5:19 की राग आहे, द्वेष आहे, कलह आहे, मत्सर आहे, तटफुटी, दारूबाजी, रंगेलपणा, व्यभिचारपणा, अनेक गोष्टी, जारकर्म, अशुद्धपणा, अनेक गोष्टी दाखवल्या बाबा. त्यात मनुष्य कुठून कुठे जखडलेला आहे आणि ते वाढत चालले बाबा. देव आम्हाला दाखवतो आरसा, कुठे कुठे आम्ही चुकलो, कुठे कुठे आमच्याकडून चुका झाला, अपराध देव दाखवतो. हे देवाचं प्रेम आहे. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो म्हणून तो आमची चूक आम्हाला दाखवतो, यासाठी की आम्ही पश्चाताप करत देवा चुकांची क्षमा मागून देवाशी समेट व्हा आमचा. ही देवाची इच्छा आहे, हा देवाचा मार्ग. म्हणून देव आम्हाला आरसा दाखवतो, आम्हाला सर्व गोष्टीची जाणीव करून देतो, सर्व गोष्टीची आठवण करून देतो, यासाठी की आम्ही प्रार्थना करावी, पश्चाताप करा, मान्य करा, देवाला क्षमा मागावी आणि देवाची समेट करावं. आणि येशूने सांगितले मत्ती 11:28 की अहो कष्टी भाराकडे तुम्ही सर्व मजकळ मी तुम्हाला विसावा देईन, मी विसावा देईन. पण तुम्हाला की कष्टी भाराकंद लोक, कष्टामध्ये, दुःखामध्ये, त्रासात लोक आहे तुम्हाला, यांना विसाव्याची गरज आहे, यांना शांतीची गरज आहे, यांना मुक्तीची गरज आहे, यांना तारणाची गरज आहे. मग तुम्हाला मजकळ मी तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. हा एक मार्ग दाखवला देवाने आम्हाला. आमच्यासाठी देवाने मार्ग तयार केला येशू ख्रिस्ताद्वारे. त्यामुळे फार मोठी गोष्ट ही बायबलनुसार आम्हाला समजतं. आता आम्ही काय केलं पाहिजे, सुरुवात कुठून केली पाहिजे, हे आरसा आम्हाला दाखवतो. आम्ही बाह्य असून किती नीटनेटके, पण आपलं अंतःकरण दाखवतो. इथं आम्हाला व्यवस्थित करण्याची गरज आहे. त्यावेळेस आम्ही ते मान्य करून ते केलं पाहिजे, तर आम्हाला मुक्ती भेटते.
दुर्लक्ष केलं तर आमचा नाश होतो. लक्षात ठेवा. म्हणजे वचन तुम्हाला मला दाखवतो की आम्ही कुठे, आता आम्ही काय केलं पाहिजे, कशामुळे येते तर आम्ही हे बी दाखवतो. आम्ही काय केलं, आम्ही कुठे हे बी दाखवतो. हे वचन बघा. म्हणजे वचन आजसारखं आम्हाला प्रतिम दाखवतं. रोज वाचन आम्हाला हळूहळू सर्व गोष्टी समजायला लागतात, कळायला लागतात. सर्व गोष्टी दाखवतो आणि त्यामुळे आम्ही सावधान राहतो. आमचं संरक्षण होतं आणि वचन आमची काळजी घेतं आणि हे वचन आम्हाला देवाकडे घेऊन जातो. किती महत्त्वाचा भाग. आज रोज प्रतिचे वाचन करा, स्वतःला नीटनीट करा. कारण हे सर्व देवच बदलू शकतो. जुन्या गोष्टी काढून नव्या गोष्टी आणणे देवाचं काम आहे. देवाला मी त्यातून तुला बाहेर काढेन, चांगल्या गोष्टी तुझ्यामध्ये आणेल, चांगलं जीवन, चांगलं अंतःकरण, चांगले विचार इच्छा देव देतो. वचनामुळे समजतं आम्हाला. मग देवाचा मी धन्यवाद करतो की देव आमच्या प्रेम करतो म्हणून हे बायबल आमच्याकडे आहे. वाचा. अनेक गोष्टी आम्ही अध्ययन करतो, वाचन करतो. हे वचन महत्त्वाचे. ह्याला वेळ द्या, ह्याला समय द्या. गडबडीत वाचू नका. वेळ घ्या, समय घ्या, शांतीने वाचा. देव आम्हाला समजून सांगेल, आम्हाला सर्व गोष्टी समजेल. त्याप्रमाणे आम्ही करण्याची तयारी ठेवायला पाहिजे. हे वचन अनेक प्रतिम काही दाखवले देवानी. त्यात एक आरसा आहे, मी तुम्हाला दाखवलं. एक आरसा आहे. आरसा रोज प्रतिष्ठा आम्हाला प्रतिम दाखवतो आणि आम्ही स्वतः नीटनीट करतो. तसं बायबलनुसार मी आम्हाला स्वतः नीटनीट करण्याची गरज आहे. त्यामुळे देवाची आम्ही फसवणूक करू शकत नाही. जो फसवणूक करतो स्वतःच फसतो. पण वचन सत्य दाखवतो. आरसा स्पष्ट दाखवतो. आम्ही आहे तसं दाखवतो. तसं देवाचं वचन आहे ते स्पष्ट दाखवतं आम्हाला. मान्य करणे, स्वीकारणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि क्षमा मागणे, यातच आमचं हित आहे. म्हणजे येशूचा पहिलाच संदेश आम्ही पाहतो, मत्ती 4:17, पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आले. हेच संदेश करा, हेच गरज आहे माणसाला. हे वचन दाखवतो. त्याशिवाय मार्ग नाही, त्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय उपाय नाही. एकच आज्ञा, याची आम्हाला गरज यायची म्हणलात. हे वचन दाखवतो पहा आम्हाला. त्या वचनाप्रमाणे आचरण केलं आम्ही यशस्वी होतो, फलदायी होतो, अश्वैत होतो. आम्ही खालून वर राहतो. हे बायबल दाखवतो. तर आज वेळेनुसार आम्ही पाहतो की आज ह्या गोष्टी पाहिलेल्या आहे. पुढच्या वेळेस पुन्हा आम्ही या वचनाच्या पुढे जाऊ. अनेक प्रतीक, 7 प्रतीक आहे त्याची. आरसा आहे, हातोडा आहे, अग्नी आहे, तलवार आहे, अन्न आहे, बीज, अनेक गोष्टी दाखवलेल्या आहे. पण वेळेनुसार मी ते थांबत आहो. पुढील शुक्रवारी मी त्या गोष्टी पाहूया. व बायबल नसेल तर बायबल विकत घ्या. वेळ घ्या, समय घ्या, रोज वाचन करा. देव तुमच्या माझ्याशी काय बोलतो नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका. देव जे सांगतो तेच करा. आम्ही यशस्वी, आम्ही सफलो. आमचे प्रश्न, आमचे समस्या सुटतील. आमच्या आधारातून आम्ही आरोग्य प्राप्त होईल. आमचे बंधनं तुटतील. आम्ही अश्वैत होऊ. आमचं देव कल्याण करेन, हे निश्चित. कारण देव सत्य बोलतो आणि जे बोलतो ते करून दाखवतो. म्हणून देवासमोर धन्यवाद करतो. पुढील शुक्रवारी काही गोष्टी पाहूया. तर महत्त्वाचा भाग की सत्यजीवन मंडळी, संजय ठाकूर मिनिस्ट्री देव काम करत आहे. आणि सत्यजीवन मंडळीच्या मार्फत आम्ही प्रत्येकाला आमंत्रण देतो. दर मंगळवारी सायंकाळी 7 ते 9 या येरोडा भागात, पुणे भागात, येरोडा भागात गोल्फ क्लब चौक या ठिकाणी सत्यजीवन मंडळीचं कार्य चालू आहे. मी नवीन लोकांना नेहमी आमंत्रण देतो की या, अनुभव घ्या, मग सामील व्हा. या मंडळीतून देव काम करत आहे. अनेक हजार कुटुंब देवानी या मंडळीतून व्यवस्थित केलेले.
बांधकाम केले, देवाने वाचवलं. देवाला अशा लोकांना माझ्याकडून की ते व्यसनात आहे, आजारात आहे, बंधनात आहे, त्रासात आहे, अडचणीत आहे, कर्जात आहे, जीवाला त्रास असलेले लोक आहे, दुःखात आहे, अशा लोकांना माझ्याकडे त्यांना शिक्षण दे, त्यांची प्रार्थना कर, त्यांच्याकडे प्रार्थना करून घे, मी त्यांना वाचवेन. वचन सांगतो. त्याप्रमाणे अनेक लोक देवाने वाचले म्हणजे तुम्ही या, आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो. भेट घ्या, अनुभव घ्या, मग सामील व्हा. सर्वात महत्त्वाचा भाग की या मंडळीच्या मार्फत अनेक सभा होते. मागील वर्षात 3 सभा आल्या पुणे भागात, नगर भागात, मुंबई भागात. आता या 2024मध्ये 10 फेब्रुवारी रोजी सत्यजन मंडळीतर्फे एक सभा आहे पुन्हा एक दौंड भागात. 10 फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी 6 वाजता नॉर्टन मेमोरियल क्राइस्ट चर्च या ग्राउंडमध्ये होणार आहे सभा. आम्ही सर्वांना आमंत्रित देत आहोत. जे ऐकते पाहते, जे गावातील लोक सर्व आसपासचे लोक आहेत, दौंड भागातले लोक, सर्वांना आम्ही आमंत्रित, या अनुभव घ्या. या सत्याजी मंडळीतून जे कार्य करणार आहे, तसं मी आहे, तसं माझ्याबरोबर अभिषेक रॉजर्स म्हणजे एलिया म्हणून देव काम करते. सभेद्वारे देव त्याच्याकडून काम करते. तरुण हे देव अधिक पराक्रम करते, अनेक चिन्ह चमत्कार करून लोकांना बरे करते, वाचवते. 2 भागात मी त्यांच्याद्वारे सभा आहे. मग मी सर्वांनाच आमंत्रण की या, अनुभव घ्या, सामील व्हा. ही योजना देवाची, संकल्प देवाचा आहे. 2 भागात आम्ही जाऊन, त्या भागात आम्ही जाऊन देव भागात त्या कार्य करणार आहे. सर्वांनाच आम्ही आमंत्रित देतो. देव लोकांना वाचवते, देव लोकांची भेट घेते सभेद्वारे, देव लोकांना मुक्ती देते. पापातून, आजारातून, बंधनातून, मरणातून देव लोकांना सोडवते. देव लोकांना आश्रयित करून त्यांचा उद्धार करते. म्हणून या गोष्टीसाठी संधीचा सदुपयोग करा, सामील व्हा, हे आम्ही विनंती करतो. ठीक आहे. आता पुन्हा एकदा आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. जे ऐकते पाहते अनेकांसाठी प्रार्थना करतो की देवाचं वचन किती महत्त्वाचं आज पाहिलं. ते देवाचं वचन वाचण्यास सुरुवात करा. देव आम्हाला समजून सांगेल, देव आमचे डोळे उघडेल, आम्ही काय करा तो आम्हाला दाखवेल, हे लक्षात ठेवा. जर बायबल नसलं, बायबल विकत घ्या, वाचन रोज करा. पुढच्या वेळेस आम्ही पाहू की अजून किती महत्त्व आहे. ठीक आहे. चला आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करू. स्तुतीस पात्र, सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करुणा बापा, धन्यवाद, मान, सन्मान, गौरव पुन्हा करून तुझ्या चरणाला. आज तुझ्या वचनाचं महत्त्व किती आम्हाला तू दाखवलं परमेश्वर. तू अनेक वरदान दिलं, त्या वरदानातून परमेश्वर बायबल एक तू वरदान दिलं परमेश्वर. हे परमेश्वर आज आमच्याकडे बायबल आहे, तुझं वचन आहे, तुझं अभिवचन आहे परमेश्वर. त्या वचनामुळे परमेश्वर आम्हाला तुझी ओळख होती, तुझा मार्ग समजतो परमेश्वर. आम्ही काय करावं, काय करू नये, आम्हाला सर्व गोष्टीचं समजतं परमेश्वर. ही तुझी कृपा आहे, तुझं प्रेम आहे की तू आम्हाला वचन दिलं परमेश्वर. जर वचन न मिळालं तर लोक अनावर होतात, लोकांचा नाश होतो परमेश्वर. तसं होशे म्हणलं की अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश झाला, तसं तुझं वचन नसतं तर परमेश्वर लोकांचा नाश झाला असता परमेश्वर. पण तुझं प्रेम परमेश्वर की तू आम्हाला बायबलनुसार तू आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला सर्व गोष्टी दाखवतो, त्यावर धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. जे ऐकते पाहते त्या प्रत्येकाला परमेश्वर तुझी वाचण्याविषयी आवड निर्माण कर परमेश्वर. प्रत्येकाने बायबल रोज प्रतिष्ठी वाचावं, त्यातून मनपूर्वक वाचावं, त्यातून तू जे बोलतो ते मान्य करावं, त्यापर्यंत पालन करण्यास प्रत्येकाला सहाय्य कर परमेश्वर. प्रत्येकाला आपली ओळख होऊ दे, तुझी ओळख होऊ दे परमेश्वर. जीवनात कोणत्या गोष्टीला महत्त्व आहे त्यांना समजू दे परमेश्वर. म्हणून तुझी कृपा कर परमेश्वर. हे वचन अधिकाधिक प्रत्येकाच्या अंतकरण प्रकाशित करून प्रत्येकाला कळू दे, समजू दे, जाणीव दे परमेश्वर. की प्रत्येकजण तुझा धावा करावा, प्रत्येकजण तुझकडे असं कर परमेश्वर. तुझं गौरव दे परमेश्वर. या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाचे प्रश्न, समस्या तुझ्या नामात सोड परमेश्वर. जे आजारी तुझ्या नामात त्या लोकांना आरोग्य दे, बंधने तुझ्या नामात बंधनातून मुक्त कर, जे व्यसनातून मुक्त तुझ्या नामात त्यांना मुक्त कर परमेश्वर. जे भुकेले, जे ताणलेले लोक त्यांना तू तृप्त करणार तूच दे परमेश्वर. मग तुझी कृपा ठेव परमेश्वर. प्रत्येक कामधंद्यात तू आशीष दे, त्यांची बरकत दे. मुलांच्या शिक्षणात त्यांची उन्नती करून त्यांना मदत कर, सहाय्य करून शैक्षणिकदृष्ट्या त्यांची उन्नती करून तुझं गौरवासाठी तयार कर. मग अनुभव दे परमेश्वर. मग तुझी कृपा प्रत्येकावर ठेव परमेश्वर.
आजच्या उपासनेनुसार प्रत्येकाला समजू दे, कळू दे परमेश्वर, अनुभव दे परमेश्वर, आशीर्वाद कर परमेश्वर. सर्व काय तुझ्या गावासाठी हो परमेश्वर. प्रवेश नाम मागूनता एक आमीस आमीस. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Gospel is free. However, it takes value to spread the word of God worldwide. Hence, those who want to be a part of God's blessing, we always welcome you all. You can contribute by scanning on the provided scanner. Thank you. प्रभु की स्तुति हो. सुसमाचार मुफ्त है, तथापि परमेश्वर के वचन को दुनिया भर में फैलाने के लिए मूल्य की आवश्यकता होती है. इसीलिए जो लोग परमेश्वर के आशीर्वाद का हिस्सा बनना चाहते हैं, हम आप सभी का स्वागत करते हैं. आप दिए गए स्कैनर पर स्कैन करके अपना योगदान दे सकते हैं. धन्यवाद. देवाची स्तुती असो. देवाचे वचन विनामूल्य आहे, परंतु जगभर देवाचा संदेश पसरविण्यासाठी त्याला खर्च आहे. म्हणून ज्यांना देवाच्या आशीर्वादाचे वाटेकरी व्हायचे आहे, आम्ही आपले स्वागत करीत आहोत. दिलेल्या स्कॅनरवर आपण स्कॅन करून आपले योगदान देऊ शकता. धन्यवाद.